आता अजून एक पुढची पायरी अशी की खोटे पुरावे सादर केले जात आहेत, खोटा कांगावा पाकिस्तानकडून केला जातोय, खोटी वक्तव्य ही जगभरामध्ये पसरवली जात आहेत. आणि हे कोण करतंय तर पाकिस्तानचा सोशल मीडिया इतकंच नव्हे, पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, पाकिस्तानचा सगळे राजकीय नेते एक विचित्र आणि चुकीचा प्रोपोगंडा करू लागलेले आहेत आणि तो हाणून पाडण्याची वेळ आलेली आहे. खरं तर भारतीय दलांनी, भारतीय केंद्राच्या नेत्यांनी सगळ्याची तयारी ठेवलेली आहे. पाकिस्तान कसा खोटारडा आहे, पाकिस्तान सातत्यानं कशा प्रकारे खोटं बोलत आलेलं आहे आणि दिशाभूल करत आलेलं आहे, हे सगळं सगळ्याच देशांना माहिती आहे. सगळ्यात महत्त्वाचं आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की कुठल्याही प्रकारे सोशल मीडियावर जे व्हिडिओ व्हायरल केले जातात, ज्या बातम्या व्हायरल केल्या जातात, ज्या चुकीच्या बातम्या आहेत, ज्याला कुठलंही ऑथेंटिफिकेशन नाही, ज्याला अधिकृत कुठलाही दुजोरा नाही, असं असताना ती गोष्ट अजिबात खरी आहे असं मानायला नको, ते मानलं जायला नको. पण तरीसुद्धा पाकिस्तान आता स्वतःचं शिष्टमंडळ 2 ते 3 जणांचं वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवणारे आणि सांगू पाहणारे की आम्ही कसे बरोबर आहोत आणि आम्ही भारत कसं खोटं बोलताय. आणि याचाच एक भाग म्हणून एक 20-30 पानांचा दस्त पाकिस्ताननं तयार केलेला आहे आणि तो दस्त वेगवेगळ्या देशांमध्ये फिरवला जाणार आहे, हे पटवून देण्याकरता की भारत खोटं बोलत आहे. आणि त्यामध्ये त्यांनी काय इन्क्लूड केलेलं आहे, काय माहिती आहे त्यांची, तर कसं भारतानं पाकिस्तानवर वेगवेगळ्या भागांमध्ये हल्ले केले, कसं आमचे एअरबेस नष्ट करण्याचा प्रयत्न केला, कसं पाकिस्तानच्या जो नागरिकांची म्हणजे स्थानिक नागरिकांची जी वस्ती आहे त्याला टार्गेट करण्याचा भारतानं प्रयत्न केला. याकरता खोटं 20 पानांचं दस्त पाकिस्ताननं तयार केलेलं आहे आणि ते वेगवेगळ्या देशांमध्ये पोचवलं जाणार आहे. बरं, या दस्तामध्ये जे काही नोंदी दिल्या जात आहेत किंवा या दस्तांमध्ये जे काही पुरावे दाखवले जात आहेत ते कुठले आहेत तर सोशल मीडियावर फिरणारे व्हिडिओ, सोशल मीडियावर फिरणाऱ्या बातम्या, याचा आधार घेऊन पाकिस्तान असा खोटा दावा करताय आणि भारताविरोधात प्रोपोगंडा करण्याचा प्रयत्न करताय की भारतानं चुकीचं पाऊल उचललेलं आहे, भारतानं स्वतः हल्ला केलेला आहे. पण हे अजिबात योग्य नाही आहे. ही चुकीची बातमी पसरवली जाते आहे, चुकीचा दस्त तयार केलेला गेलेला आहे आणि हा जो दस्त आहे हा चुकीच्या गोष्टींवर आधारित आहे.